1,00,000 व्ह्यूज लाईव्ह स्ट्रीमला आणि चॅनल मॉनिटाईज कसं शक्य आहे? हो, शक्य आहे ते आणि ते मी करून दाखवलं. नमस्कार मंडळी, शीतल्स किचन कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मागचे तुम्ही जर का माझ्या 2 व्हिडिओ ह्याचे बघितले असतील, माझा चॅनल मॉनिटाईजच्या प्रवासाचे भाग बघितले असतील, तर तुम्हाला या भागामध्ये संपूर्ण जर्नी समजेल. आता तुम्ही म्हणाल, की काही लोकं आहेत ना, चुका काढण्यात खूप माहीर असतात. आता तुम्ही 2 व्हिडिओमध्ये सतत माझा हा पिंक ड्रेस बघत आहात. तिसऱ्या लाईव्हमध्ये सुद्धा किंवा तिसऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही माझा हा पिंक ड्रेस बघत आहात. तर काही लोकांना ना समजत नाही. त्यासाठी आधी मला सांगावं लागेल, की एखादी गोष्ट किंवा एखादी हिस्ट्री किंवा एखादा इतिहास किंवा एखादी जर्नी किंवा कथा जर का एखाद्या व्यक्तीला सांगायची असेल ना, तर आपण त्या व्यक्तीचे बोलणं आणि त्या व्यक्तीचा जो ॲटमॉस्फिअर किंवा त्याने जे काही वेअर केलं आहे, परिधान केलं आहे, तेच आपण कन्सिस्टंटली आपण अ, दिमागात घेऊन तिथूनच आपण त्याचा प्रवास आणि त्याची जी काही गोष्ट आहे, ती आपण आपली मनामध्ये व्हिज्युअलाइज करत असतो. आणि पुढच्या भागात ती काय सांगणार आहे, हे जर का मी समजा दुसरे-तिसरे कपडे घातले, तर तुम्हाला त्याची लिंक कुठेच जुळणार नाही. म्हणून आज तिसऱ्या भागात सुद्धा मी हाच ड्रेस घातलेला आहे. तर पुढे मी जर्नी स्टार्ट करत आहे. YouTubeने सांगितलं लाईव्ह स्ट्रीम तुम्ही घ्या. लाईव्ह स्ट्रीम घेऊन तुम्ही तुमचा चॅनल मॉनिटाईज करू शकता किंवा वॉच टाईम वाढवू शकता. तर कसा? तर YouTubeने सांगितलं तुम्ही लाईव्ह घ्या. आता लाईव्ह घ्यायची म्हणजे काय करायचं? बरेच जे ज्यांचे नॉर्मली व्लॉगचे चॅनल आहेत, ते लाईव्हमध्ये बोलू शकत होते. पण माझा ठरला कुकिंगचा चॅनल. आता मी माझ्या कुकिंगच्या चॅनलमध्ये काय करायचं होतं? आता मला मदत मागायची होती माझ्या मायाताईंना आणि रीनाताईंना. रीनाताईंनी मला थोडी हेल्प केली, की लाईव्ह स्ट्रीम कशी घ्यायची? मग आता त्यांनी ते सांगितलं, पण पुढे काय करायचं? लाईव्हमध्ये घ्यायचं काय? आता मला तर कुकिंग लाईव्हमध्ये असं दाखवता येत नव्हतं. कुठे कॅमेरा ठेवायचा, कुठे भांडे ठेवायचं, कुठे कमेंट्सला रिप्लाय द्यायचा, हे काही जमत नव्हतं. मग म्हटलं ठीक आहे, आपण आता लाईव्हमध्ये काय घ्यायचं? तर मी माझं डोकं चालवून मी की लाईव्हमध्ये एक विषय घेत गेले. बरं, ही लाईव्ह घेताना सुद्धा काही मला कमी अडचणी आल्या असं नाही. फेक आयडीवाल्यांनी इतका त्रास दिला ना, की विचारू नका. सतत काहीतरी घाण कमेंट, सतत काहीतरी वेगळं विचित्र बोलायचं, जे मुद्द्याला नसेल असं. बरं, ह्या त्रास देणाऱ्यांचं तर होतच होतं. पण चांगले कमेंट सुद्धा येत होते आणि त्या चांगल्या कमेंट काय सजेस्ट करायच्या, की जे माझे लाईव्ह स्ट्रीमिंग ना मुळे मला बरेचसे जास्त सबस्क्रायबर मिळाले, जे मला व्हिडिओमधून नव्हते मिळत. कारण की व्हिडिओ हा फक्त 7-5 मिनिटाचा होता आणि तो व्हिडिओ बघून कोणी-कोणी बघायचं पण नाही, कोणाला आवडायचं पण नाही. पण जेव्हा माझ्या लाईव्हमध्ये बोलण्याने लोकं माझ्या लाईव्हला थांबायला लागले, माझ्या लाईव्हमध्ये इंटरेस्ट घ्यायला लागले, माझ्या लाईव्हला बोलू लागले आणि मला रिप्लाय देऊ लागले, की "शीतलताई आम्हाला तुमच्या चॅनलवरती ही रेसिपी आवडेल. शीतलताई आम्हाला तुमच्या चॅनलवरती हे बघायला आवडेल." तेव्हा कुठेतरी माझ्या त्या लाईव्ह स्ट्रीमचा खरा-खरा मला उपयोग झाला आणि तुम्ही सुद्धा जर का लाईव्ह घेत असाल, तर नुसतं लाईव्हमध्ये नमस्कार, नमस्कार बोलून हे करू नका. तर तुमच्या चॅनलवरती सबस्क्रायबरला काय बघायचंय हा विषय घ्या. म्हणजे तुम्हाला तुमचा चॅनल योग्य दिशेने चालवता येईल. बऱ्याचशा लोकांनी मला कमेंट केली, की "तुम्ही काय म्हणजे लाईव्हमध्ये असं काय करता?" किंवा बरेच तुमच्या लाईव्हला पब्लिक खूप येतं तुमच्या लाईव्हला, तर का म्हणून? तर मी लोकांना असं बोलून एंगेज ठेवत होते. बरं, ते लोकं मला रेसिपी पण सांगायचे, की "शीतलताई तुम्ही मला उद्याला हा व्हिडिओ बनवा, ही रेसिपी बनवा." झालं असं, की या लाईव्हमध्ये सुद्धा ना चोरी व्हायला लागली. चोरी व्हायला लागली इन अ सेन्स म्हणजे अशी, की मला ते लोकं छानपैकी जेन्युइनली सबस्क्रायबर माझे सांगायचे, "मला ही रेसिपी बघायची." तर मोठ्या चॅनलवर माझ्या सीसीवर येऊन उभे राहायचे आणि माझी चॅनलची रेसिपी कुठली सांगितली ती हे करायचे आणि लगेच ताबडतोब दुसऱ्या दिवशी त्यांच्या चॅनलवरती ती रेसिपी असायची. म्हणजे त्रास देणारे सुद्धा किती असतात आणि मोठी लोकच हां का. छोटी लोकं नाही, मोठी लोकच. अ, की आपल्याला कसं मागे खेचता येईल, हे त्यांच्याकडनं मी शिकली, की बाबा ते लोकं कसे आपल्याला खाली दाबण्याचा प्रयत्न करतात. पण एक माझ्यावरती देवाची कृपा म्हणा, माझ्या आई-वडिलांचा आशीर्वाद असेल मला माहिती नाही. मी त्यातनं सुद्धा व्यवस्थित काम करत गेली, करत गेली. आता तुम्हाला सांगते, की पर्सनली काय ह्याच्यामध्ये मला आलं. तर पर्सनली ही अडचण आली, की मी ऑगस्टमध्ये तर कॉपीराईट आलं. परत चॅनल थंड झाला. सप्टेंबर महिन्यापासून माझ्या बाजूच्या अ, बिल्डिंगच्या बाजूला जी पडीक जागा होती, तिथं नवीन बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन करायला सुरुवात झाली.
आता त्या कन्स्ट्रक्शनचा एवढा साउंड असायचा ना, रात्रंदिवस ते साउंड करायचे. म्हणजे ते जमीन खणतात आहे, मोटर लावतात आहे, मशीन लावतात. अजून सुद्धा माझ्या लाईव्ह स्ट्रीममध्ये तुम्ही ऐकलत ना, तर मला त्या मशिनीचा आवाज येत असतो आणि मला सगळे हसत असतात, की "शीतलताई तुझ्या इथे काय विमान लँड होतंय का?" असा आवाज येतोय आम्हाला. तर हा झाला टेक्निकल म्हणजे अडचणी, काही मला अडचणी येत होत्या. म्हणजे रेसिपी तर करतेच, पण रेसिपीमध्ये मला व्हॉईस ओव्हर करताना हे जे आवाज येत होता, त्याचा मला खूप त्रास होत होता. मग 1-2 रेसिपीमध्ये तर माझा घरचा म्हणजे सगळाच आवाज होता. मग मी YouTubeशी सतत बोलायची. लाईव्हमध्ये बोलायची. सुरुवातीला पण बोलायची, की YouTube मला ह्यासाठी गोष्टीसाठी मदत हवी आहे आणि आपलं लाईव्ह स्ट्रीमिंग ना पूर्ण YouTube ऐकत असतं. बाकी कोणी ऐकलं नाही ना, तरी YouTube आपलं लाईव्ह स्ट्रीमिंग पूर्ण ऐकत असतं, की ते लोकं आपल्याशी काय बोलतात आहे किंवा पब्लिकशी काय बोलतात आहे. आणि आता सुद्धा YouTubeला मी तेच सांगेन, की जर का YouTube माझ्याकडनं कुठलं असं माझ्या माझ्या किंवा तुझ्या नियमाबाहेर मी कुठलं काही असं बोलत असेन, तर माझा तो भाग तू म्यूट करशील. हे सुद्धा मी तुला विनंती करते. आणि मग मी YouTubeला म्हटलं, की "बाबा माझं व्हिडिओमध्ये बाकीचा असा बाहेरचा आवाज येतोय, तर मग कुठले ॲप हे करू मी? म्हणजे मला थंबनेलसाठी एक ॲप, एडिटिंगसाठी एक ॲप, व्हॉईस ओव्हरसाठी एक ॲप, म्हणजे असे किती ॲप वापरायचे मी? माझ्या मोबाईलमध्ये जागा पण नाही आता म्हटलं तेवढा डेटा ठेवायला." मग YouTubeने काय केलं, त्याचं स्वतःचं एक वाय-टी क्रिएट ॲप आहे. त्याच्यामध्ये मला हा फीचर हे करून दिला, की तुम्ही बॅकग्राऊंड म्युझिक ऑफ करू शकता. मग मी ते ॲप आजपर्यंत सुद्धा मी ते ॲप यूज करत आहे. तिथलेच म्युझिक सुद्धा घेऊ शकता. काही कॉपीराईट फ्री पण आहेत. ते घेऊ शकता आणि व्हिडिओ व्यवस्थित करू शकता. तर ही झाली मला YouTubeची मदत आणि मी सतत वेळोवेळी ना YouTubeकडनं मदत मागत गेली आणि YouTubeला कळत होतं, की हिची दिशा हिला भेटत नाहीये. काम करते आहे, सातत्य आहे, कोणाचा चोरत नाही विषय आणि एखादा विषय जर का तिने मांडला, तर त्या विषयामध्ये ती जेन्युइन पारदर्शकता ठेवते, की ही रेसिपी अमक्या एका कलाकाराची आहे, ती माझी नाही. ती फक्त त्यांनी केली आणि मी ती लिहिली एका वहीमध्ये आणि मी माझ्या चॅनलवरती करण्याचा प्रयत्न केला. पण ह्या रेसिपीचं सर्वस्व क्रेडिट त्या व्यक्तीचं आहे. आणि मला ती खूप आवडली रेसिपी आणि मी त्या रेसिपीच्या व्हिडिओमध्ये त्या कलाकाराची माफी पण मागितली आहे, की मी तुमच्या परमिशन शिवाय तुमची नाव माझ्या व्हिडिओमध्ये घेत आहे. ही जर का तुम्ही चॅनलवरती पारदर्शकता ठेवली, काम करण्याची कन्सिस्टंटली ठेवली, कोणाचं हे कंटेंट कॉपी न करता काम करत राहिलात, की हिची रेसिपी मी कॉपी करून मी माझ्या चॅनलवर करेन, तर नाही. YouTube सर्व गोष्टीचा बारकाव्याने विचार करतं. शिवाय तुम्ही थंबनेल, टॅग, डिस्क्रिप्शन काय देता, याही गोष्टीचा YouTube प्रॉपर विचार करतं, की तुम्ही सेम तर नाही देत आहात किंवा तुम्ही कोणाची कॉपी नाही केली आहात. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही कोणती लिंक तर पाठवत नाही आहात. असं सर्व YouTube व्यवस्थित विचार करतं. शिवाय लाईव्हमध्ये सुद्धा तुम्ही काय बोलता किंवा कुठला एखादा विषय असा आहे, की जो दाखवायचा नाही आहे, तर तो लाईव्ह एंड करतं YouTube किंवा ट्रिम करतं. म्हणजे तो व्हॉईस कट करतं किंवा मध्ये असं गोल-गोल फिरताना दाखवतं. तर हे सर्व टेक्निकल माहिती आहे. ही मी माझ्या जे काही सबस्क्रायबर आहेत किंवा ज्यांचे चॅनल आहेत, त्यांना मला कमेंट करतात. "आम्हाला प्लीज गाईड करा." तर मी की नाही कुठलाही मुद्दा असू दे, कुठलंही हे असेल ना, तर मी काय करते पहिला एकदम छोटी अशी डायरी घेते आणि त्याच्यात ना मुद्दे लिहिते, की आपल्याकडे काय चाललंय? आपल्याला काय हवंय? आणि ती जी व्यक्ती काय सांगते, ते पण मुद्दे आपण हायलाइट करायचे. म्हणजे आपण कुठे चुकत आहोत आणि आपल्याला काय बरोबर करायचं आहे. आज कदाचित मला असं वाटत आहे, माझ्या या व्हिडिओमधून तुम्हाला हे सर्व क्लिअर झालं असेल, की तुम्ही कुठे चुकलात? तुम्ही कुठे विषय निवडले? तुम्ही कुठे भरकटत गेला? लाईव्हमध्ये तुम्ही काय केलं? हे सर्व कदाचित तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर झालं असेल. आणि त्याच्यानंतर सुद्धा मला मॉनिटायझेशनच्या नंतर सुद्धा मला प्रॉब्लेम आले. ते सुद्धा मी तुम्हाला शेअर करते. झालं असं, की लाईव्ह घेत होती. लाईव्ह घेत होती त्यातनं माझा हे वॉच टाईम बऱ्यापैकी वाढला, सबस्क्रायबर वाढले. त्याच्यानंतर आलं पोस्टर लाईव्ह. पोस्टर लाईव्हमध्ये काय केलं YouTube जेन्युइनली बघतं, की तुम्ही पोस्टर घेत आहात, ते कुठून घेत आहेत. कुठल्या बाहेर साइटवरनं तर नाही, कुठे त्याच्यावर तुमचं नाव आहे की नाही, हे सर्व गोष्टीचा YouTube हे करतं. शिवाय एकच पोस्टर सारखं-सारखं सुद्धा लावलं, तरी सुद्धा त्याला कॉपीराईट म्हणजे स्क्रीन एकसारखीच दिसत आहे. त्याच्यात विषय काही वेगळा नाही. हे सुद्धा विचार करतं YouTube.
तर हा पण विषय तुम्ही लक्षात घ्या, की मला बऱ्यापैकी आमचे का नाही म्हणजे हे झाले, आम्ही पण तर हे घेत होतो, आम्हाला काय आलं? तर हा बारकाईने तुम्ही विचार करा, की तुम्ही जर का तुम्ही पोस्टर लावत आहात, तर तो पोस्टर सेमच आहे का? किंवा त्याच्या खाली जे डिस्क्रिप्शन देतं, ते सुद्धा सेमच आहे का? ह्या बारीक गोष्टीचा विचार करा. मी वाय-टीमध्ये ना म्हणजे अशी तुटून पडायची ना, मी सतत वाय-टीमध्ये जे काही आहे ना, ते सगळं ओपन करून त्याच्यात म्हणजे कुठे काय आहे, कुठला नियम कसला आहे आणि त्याच हिशोबानं मी व्हिडिओ बनवत गेली. आणि म्हणून मला आत्तापर्यंत तरी कॉपीराईट किंवा कम्युनिटी गाईडलाईन्स आल्या नाहीत. मी हळू हेल्प घेत म्हणजे अगदी असं म्हणाल ना तुम्ही, की मी घाबरत पण पाऊल टाकत म्हणजे नाही मी मी जे करते ते चुकीचं नाही. मी करते ते बरोबर आहे. मी कोणाचं घेत नाही कॉपी करून. मी माझा विषय मांडते आणि कदाचित हेच YouTubeला आवडलं असेल, की ती स्वतः मदतसुद्धा मागते. त्याचा YouTubeचा आभारसुद्धा मानते आणि अ, सातत्याने काम करत आहे. कुठेही ब्रेक घेत नाही आणि हेच माझ्या यशाचं खरंच म्हणजे हे म्हणालात तुम्ही. माझ्या यशाची हीच एक टेक्निक्स किंवा एथिक्स म्हणाल किंवा प्रामाणिकपणा तो एक आहे. तो जो मी तुमच्यासमोर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगत आहे. तर मला तुम्हा सर्वांचे म्हणजे पहिल्यांदा तर मला माझ्या YouTube चॅनलचे आभार मानायचे आहे, की त्यांनी मला हा विश्वास दिला, की मी ह्या चॅनल पुढे रन करू शकते आणि अ, ह्या प्रवासात मला तुझी खरंच खूप साथ झाली YouTube. त्याच्यानंतर माझे जे सबस्क्रायबर आहेत, त्या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद बोलेन, की तुम्ही मला इथपर्यंत पोहोचवलत आणि इथून सुद्धा पुढे मी करण्याचा प्रयत्न करीन. आता हे झालं आपलं चॅनलचं मॉनिटायझेशनचं किंवा काय. आता मॉनिटायझेशन नंतर सुद्धा मला काही गोष्टी टेक्निकली आल्या. त्या मी पुढचा अजून 8-10 दिवसानंतर किंवा 1 महिन्यानंतर तो व्हिडिओ बनवेल, की मला नक्की काय प्रॉब्लेम आले. बरं, मॉनिटायझेशन झालं. तर मॉनिटायझेशन झालं हे मी लगेच काही कोणाला हे नव्हतं केलं. कारण की आपल्या देशात जी कंडिशन होती, त्या हिशोबाने मला तर एवढं वाईट वाटत होतं, की माझा आनंद साजरा करण्यापेक्षा जे ते विद्यार्थी मार खातात आहे, त्यामध्ये थोडंसं हे करावं. आपल्याला दुःख वाटत होतं. पण ठीक आहे, झाली परिस्थिती सुधारली आणि मला खूप आनंद झाला. म्हणून मग मी लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये माझं फेसमध्ये अ, YouTubeशी लाईव्हमध्ये स्वतःहून बोलली, की "चल बाबा, आता आपण ह्या सगळ्यातनं पार पडलो आहोत." पण होतं काय माहिती का, कुठेतरी एक काळबोर म्हणजे म्हणतो ना आपण, नजर लागते. ती नजर लागतेच. म्हणजे कसं काय माहिती का, की आपण एवढी मेहनत घेतो. आपल्याला माहिती आहे आपण मेहनत करतो. आपण कोणाची हे करत नाही. पण त्यात सुद्धा ना मी कोणाकोणाकडे गेली ना, तर ते काय म्हणायचे माहिती आहे का मला, की "हां, आता चॅनल मॉनिटाईज झाला. आता अ, हुशारकी नको बाळगू. आता काम कर. अ, कामावर लक्ष दे. अ, डोक्यात हवा जाऊ देऊ नको." म्हणजे चांगलं जरी माणसाने केलं, तर त्यात पण लोकं नावं ठेवायला असतात. पण आपण त्यातनं काय घेतो, हे आपल्याला आपण बघायचं असतं, की मला कोण काय टोमणे देतंय, मला कोण काय बोलतंय. मी अक्षरशः म्हणजे ना, हा जर्नी मी कसा केला, हा पूर्ण व्हिडिओ मी ना 1 वर्षानंतर पुन्हा एकदा पण परत उपस्थित आणि जवळपास एक 1.5 तासाचा तरी व्हिडिओ तो बनवेल. तो कदाचित तुम्ही तो आवडीनं बघाल सुद्धा, की तेव्हा माझं पेमेंट आलं किंवा तेव्हा माझं काय झालं. हा पण मी एक जर्नी तुम्हाला पुढे कधीतरी एक नक्कीच करून दाखवेल आणि ज्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला, ज्यांनी माझ्यावरती प्रेम दाखवलं आणि माझ्यावरती एक YouTubeने खांद्यावरती जबाबदारी दिली, की "तू हे करू शकतेस." आता मी सध्याला लाईव्ह बंद करत आहे, तर YouTube मला सतत म्हणजे मेलमध्ये म्हणत आहे, "तर तू म्हणजे तू का लाईव्ह बंद केली आहेस? तू लाईव्ह घे. तुझ्या लाईव्हमध्ये सगळेजण तुझी वाट बघतात आणि बोलण्याशी तुझ्याशी एक नातं त्यांचं जोडलेलं आहे." तर मला खरंच म्हणजे YouTubeचं म्हणजे अ, एक कुतूहल म्हणा किंवा एक छान असं हे वाटतं, की तो किती आपल्याला साथ देतो आणि किती आपल्याला बूस्ट करतो, हे कुठल्याच ऑर्गनायझेशनमध्ये करत नाही. मी खरं तर अशा कंपन्यांमध्ये कॉर्पोरेट लेव्हलला पण काम केलेलं आहे आणि तिथे असं कधीच कोणी इतकं आपल्याला ॲप्रिशिएट करत नाही. काम करताय, त्याची सॅलरी मिळते, ठीक आहे. तुम्ही काम केलं, ओके, ठीक आहे. एक काहीतरी ह्याची ट्रॉफी देतात, हे एम्प्लॉयी ऑफ द इयर वगैरे आणि झालं. पण इथे तसं नाही. तुम्हाला पदोपदी YouTube तुम्हाला हेल्प करतो, मदत करतो, गाईड करतो. तर अ,
जितकं तो चांगला आहे तितकंच वाईट आहे. त्याचे नियमभंग करू नका. त्याची नियमावली व्यवस्थित वाचा आणि मग चॅनल हे करा, सक्सेस करा. कदाचित आज तुम्ही सुद्धा माझ्यासारखं एखादं छान असा YouTube मॉनिटायझेशनचा चॅनल मॉनिटायझेशनचा व्हिडिओ नक्कीच एखादा बनवाल आणि मला शेअर कराल आणि ह्या व्हिडिओमधून तुम्हाला काय शिकण्यासारखं मिळालं, हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आता सुद्धा मला त्रास होत आहे, बॅकग्राऊंडला म्युझिक वाजत आहे, पण मी ते म्युझिक एडिट करून तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ बनवणार आहे. कारण की काय करणार? आपल्याला टेक्निकली इश्यू येतच राहतात. पण आपण त्यातनं हार मानायची नाही. माझ्या घरात मला किती वेळा टँकरचं पाणी अजूनपर्यंत येतंय. तरीसुद्धा मी व्हिडिओ बनवत आहे, माझी रेसिपी बनवत आहे, माझं किचन क्लीन करत आहे. का? तर मला काम करायचं आहे आणि हेच YouTube बघत आहे. तर ही इथपर्यंतची जी तुम्ही साथ दिली, अजून सुद्धा पुढे मला अशीच साथ द्याल, हीच मी तुमच्याकडनं आशा बाळगते. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करत आहे. तर सर्वांचं मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा YouTubeचं सुद्धा मनापासून धन्यवाद, की तू मला इथपर्यंत मदत केलीस. तर पुढचा व्हिडिओ आता आपण एखादा रेसिपीचा बघूया. चला, आज मला हे द्या, आज्ञा द्या तुम्ही किंवा काय म्हणू आपण, परवानगी द्या, की हा व्हिडिओ इथेच एंड करत आहे. चला, पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया.